वानराच्या अंत्यविधीला मानवी सन्मान, बारदेकरांची सहृदयता संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय। शिरपूर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारदे गावाने 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मयत वानराच्या अंत्यसंस्कारानंतर हनुमान चालीसा पठणाने 10 विधी क्रिया पार पाडून श्रद्धांजली देत वानराच्या अंत्यविधीला मानवी सन्मान दिल्याने एक अद्वितीय व हृदयस्पर्शी उदाहरण समाजापुढे घालून दिले आहे। 23 ऑगस्ट 2025 रोजी गावाजवळ भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका वानराचा मृत्यू झाला। सदर घटना गावातील राजेंद्र भगवान पाटील यांच्या निदर्शनात आली। त्यांनी ही बाब गावकऱ्यांना कळवली आणि क्षणात संपूर्ण गावात शोककळा पसरली। गावकऱ्यांनी भावनिक निर्णय घेत तात्काळ एकत्र येऊन त्या वानराचा मानवी सन्मानाने अंत्यविधी करण्याचा निर्णय घेत मृत वानराला गावकऱ्यांनी मानवी सन्मानाने निरोप देत अंत्यसंस्कार केले। इतकेच नव्हे तर गावाने 5 दिवसांचा दुखवटा पाळत 27 ऑगस्ट रोजी 10 क्रियाविधी हनुमान मंदिर परिसरात मोठ्या श्रद्धाभावाने पार पाडला। या विधीची सुरुवात हनुमान चालीसा पठणाने झाली। गावातील 2,500 ते 3,000 नागरिकांनी यात हजेरी लावली। पुरुषांनी मुंडन करून शोक व्यक्त केला तर महिलांनी सुतक पाळून श्रद्धांजली अर्पण केली। धार्मिक विधीनंतर प्रति पंढरपूर विठ्ठल रुक्माई मंदिरात सामूहिक जेवणाचा कार्यक्रम झाला। या संपूर्ण उपक्रमाला माजी आमदार संभाजीराव पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। ग्रामस्थांनी एका वानरासाठी दाखवलेली मानवी सन्मान हा सहृदयतेचा आणि करुणेचा दुर्मिळ आदर्श ठरला आहे। बारदेकरांची ही संवेदनशीलता केवळ गावापुरतीच मर्यादित न राहता संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे। आमच्या विठ्ठलधाम बारदे तालुका शिरपूर जिल्हा धुळे या गावामध्ये शनिवार दिनांक 23/8/2025 रोजी गावातील कुत्र्यांनी वानराला चावा घेतल्यामुळे वानराचा मृत्यू झाला होता। त्या वानराचा 5 दिवस दुखवटा जाहीर करून आज बुधवारी 27/8/2025 रोजी गंधमुक्ती, दसक्रिया विधी आणि उत्तर कार्याचा नियम करण्यात आला। अश्मयुगात या अगोदर या वानराची निर्मिती झाली होती पृथ्वी तलावर आणि त्या एक वानर सदृश पासून मानवाची निर्मिती झाली। त्यामुळे वानराचा अवतार हा मनुष्याचाच अवतार समजला जातो आणि म्हणून अशा प्रकारच्या आज ऐतिहासिक घटना समजून आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळींनी, आमच्या गावचे प्रथम नागरिक माजी आमदार नानासाहेब संभाजीराव पाटील आणि सर्व आमच्या ग्रामस्थ मंडळींनी अशा प्रकारचा एक ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करून गंधमुक्ती, दसक्रिया विधी सर्व विधिवत पूजा करून अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला।